7 गुप्त गोष्टी. प्राचीन मगध साम्राज्यात सूर्यकांत नावाचा एक प्रतिष्ठित व्यापारी राहत होता. त्याची बुद्धी कुशाग्र होती आणि तो आचार्य चाणक्यांच्या शिकवणीचे पालन करत असे. सूर्यकांताने चाणक्य नीतीमधील 7 गुप्त गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या आणि त्याचे पालन केले. एकदा मोठ्या व्यापारात सूर्यकांताचे अचानक खूप मोठे नुकसान झाले आणि त्याने त्याची भरपाई स्वतःच्या बुद्धीच्या बळावर आणि परिश्रमाच्या जोरावर करायची ठरवली. त्याने हे नुकसान कोणाजवळही उघड केले नाही. जर त्याने हे सांगितले असते तर बाजारात त्याची प्रतिष्ठा कमी झाली असती आणि प्रतिस्पर्धकांनी संधी साधली असती. तो शांतपणे काम करत राहिला आणि काही महिन्यांतच त्याने तोटा भरून काढला. इतकेच नाही तर पूर्वीपेक्षा अधिक नफा कमावला. सूर्यकांताच्या घरात एकदा त्याच्या एका जवळच्या नातेवाईकाने त्याचे जाहीरपणे अपमान केले. या घटनेने त्याला खूप दुःख झाले, पण त्याने ते दुःख मनातच ठेवले. त्याने पत्नीला किंवा मित्रांनाही त्या अपमानाबद्दल सांगितले नाही. त्याला माहीत होते की अशा गोष्टी इतरांना सांगितल्यास आपल्याबद्दल सहानुभूती दाखवली जाईल, जी त्याला नको होती. त्याने त्या अपमानाला आपली दुर्बळता बनवता आपले सामर्थ्य बनवले. सूर्यकांताला बोलताना कधीकधी अडखळण्याची सवय होती, जी त्याची मोठी दुर्बळता होती असे त्याला वाटायचे. त्याने ही गोष्ट कधीच कोणासमोर उघड केली नाही. या कमजोरीला लपवण्यासाठी त्याने बोलण्याऐवजी कृतीतून आपले विचार व्यक्त करायला सुरुवात केली. तो कमी पण प्रभावी बोलायचा, ज्यामुळे लोक त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ लागले. सूर्यकांताच्या कुटुंबात एक जुने रहस्य होते, ज्यामुळे त्याच्या मालमत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकत होते. त्याने ते रहस्य पूर्णपणे गुप्त ठेवले. त्याला माहीत होते की घरातली रहस्ये इतरांना सांगितल्यास कुटुंबातील शांती भंग होते आणि बाहेरचे लोक त्याचा फायदा घेतात. त्याने कुटुंबातील सदस्यांना समजावून सांगून ते रहस्य सुरक्षित ठेवले. सूर्यकांता नियमितपणे गरजू लोकांना गुप्त दान करत असे. त्याने कधीही त्याचे दान किंवा केलेली मदत कोणालाही सांगितली नाही. चाणक्यांच्या मते गुप्त दान केल्याने त्याचा पुण्य अधिक वाढतो. एका वर्षी दुष्काळ पडला असताना त्याने अनेक गावक्यांची मदत केली, पण त्याचे श्रेय त्याने कधीच घेतले नाही. लोक त्याला देवदूत मानू लागले, पण तो नेहमी नम्र राहिला. काही घटनामुळे सूर्यकांताच्या मनात खूप तळमळ आणि दुःख होते. त्याने कोणाजवळही रडून किंवा बोलून हे दुःख व्यक्त केले नाही. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्याने आपले मन चांगले काम करण्यात आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यात गुंतवले. त्याला समजले की आपले दुःख फक्त आपल्या प्रयत्नांनीच दूर होऊ शकते, इतरांच्या सहानुभूतीने नाही. सूर्यकांताने व्यापारात मोठी भरारी घेण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि धाडसी योजना आखली होती. ही योजना पूर्णपणे गुप्त होती. त्याने या योजनेबद्दल आपल्या सर्वात जवळच्या मित्राला किंवा सहकायालाही सांगितले नाही, जोपर्यंत ती अंमलात आणण्याची योग्य वेळ आली नाही. योजना जाहीर झाल्यावर सर्वांना आश्चर्य वाटले आणि त्याची दूरदृष्टी पाहून लोकांनी त्याला खूप मान दिला. सूर्यकांताच्या जीवनात आलेल्या अनेक चढउतारांमध्ये त्याने चाणक्य नीतीमधील या 7 गुप्त गोष्टींचे पालन केले. या 7 गोष्टी गुप्त ठेवल्यामुळेच त्याचे जीवन स्थिर राहिले, त्याची प्रतिष्ठा कायम राहिली आणि तो आयुष्यात यशस्वी झाला. आचार्य चाणक्य सांगतात की जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि संकटांपासून वाचण्यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत. ज्ञानी माणूस आपल्या जीवनातील 7 महत्त्वपूर्ण गोष्टी उघड करत नाही आणि म्हणूनच तो नेहमी सुखी व यशस्वी होतो.